दोन्ही हातांच्या शरीराच्या बाजूला राहू द्या हातांना. दोन्ही पाय 90 डिग्री वरती उचलायचे आहेत. शिवछत्रपती पुरस्कारार्थी सन्माननीय नारायण आप्पा खडके साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही त्यांचंही स्वागत करतो. श्वास सोडत हळूहळू पुन्हा पाय जमिनीवर आणा. अर्ध हलासन. त्यानंतर आपण पवन मुक्तासनाकडे वळणार आहोत. दोन्ही पायांना गुडघ्यातून वाकवून घ्या. दोन्ही पायांना पोटाशी आणा. दोन्ही हातांची घडी घाला आणि पायांना दाबून ठेवा. मानेला वरती उचला. हनवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. कॉन्स्टिपेशन दूर करता येतं. पचनक्रिया सुधारवण्यासाठी हे आसन आहे. हळूहळू मान खाली आणा. पाय सरळ करा आणि शवासनाकडे आपण जाऊ. पाठीवर तसेच झोपून राहा. पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर घ्या. तळहात आकाशाच्या दिशेने असू द्यात. डोळे हळुवारपणे बंद करा. शवासनाकडे जातोय आपण. सर्व आसनांनंतर शवासन करून आपल्या शरीराला आराम देण्यासाठी करणारे आसन. श्वासोश्वासाकडे लक्ष द्या. श्वास कसा येतो कसा जातो बघा. तणावापासून मुक्ती देणारे आसन. मस्तिष्काला शांती देणारे विश्रांती देणारे आसन शवासन. हळूहळू उजव्या कडावर व्हा आणि उठून बसा. आसन झालेले आहेत आपले आणि आपण आता कपालभातीकडे वळणार आहोत. सर्वांनी शांत बसायचा प्रयत्न